श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 1 पाहणार आहोत आणि त्यामधील क्वेश्चन नंबर 1. आता क्वेश्चन नंबर 1 पहा. लुक ॲट द फिगर अलॉंग साईड अँड नेम द फॉलोइंग. म्हणजे आपल्याला इथं एक फिगर दिलेली आहे आणि इथं आपल्याला दिलेले आहे त्याचे काय नेम्स लिहायचे आहेत. ओके, आता बघा हे क्वेश्चन आहे, मी ॲज इट इज काय लिहून घेतलेलं आहे. फर्स्ट आपल्याला आता कोलिनियर पॉईंट्स लिहायचे आहेत. आता कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय, तर 3 किंवा अधिक पॉईंट्स एका जर लाईनवरती असतील तर त्यांना काय म्हणायचं, तर कोलिनियर पॉईंट्स म्हणायचे. ओके, आता बघूया आपण हे कोणते होत आहे. तर फर्स्ट काय आहे, कोलिनियर पॉईंट. ओके, कोणते पॉईंट्स होतात तुम्ही बघितलं तर इथं होणार आहे पॉईंट एम, पॉईंट ओ आणि पॉईंट टी. हे एका लाईनवरती आहेत, राईट. याचं फर्स्ट आन्सर येते काय, आणि ही लिहिताना आपण असं लिहायचं आहे, पॉईंट एम, पॉईंट ओ आणि पॉईंट काय टी, राईट. का तर हे एकाच लाईनवरती आहेत म्हणून. आणि सेकंड तुम्ही बघितलं तर ह्या फिगरमध्ये काय पॉईंट आर, पॉईंट ओ आणि पॉईंट एन हे आहेत, हे पॉईंट एका लाईनवरती आहेत, राईट. म्हणजे कसं लिहायचं आपण, पॉईंट आर, पॉईंट ओ आणि पॉईंट एन. ओके, आता नेक्स्ट बघा रेज. आता रेज म्हणजे 2 मिनिट मी तुम्हाला दाखवते. आता ही समजा लाईन आहे, ओके, ए आणि बी हे पॉईंट आहेत. तर आता हा रेज कोणता झाला, तर रेज ए आणि बी झाला. ओके, म्हणजे एका साईडला हे पॉईंट असणार आहे आणि फक्त एका साईडलाच ॲरो असणार आहे. याला काय म्हणायचं, तर रे म्हणायचं. ठीक आहे, आता असे कोणते आहेत ह्या फिगरमधले आपण ते बघूया. आता बघा तुम्ही बघितलं तर कोणते होणार आहेत ह्याच्यामध्ये, रे ओ एम होणार आहे, रे ओ आर होणार आहे, रे ओ एस होणार आहे, कारण इथं पॉईंट आहे आणि एका साईडला इकडं ॲरो, म्हणजे हे सगळे रे होणार आहेत, राईट. म्हणजे आपल्याला ॲन्सर कसं लिहायचं आहे, रे ओ एम, ओके, नंतर रे ओ आर, रे ओ आर, रे ओ एस, ओ एस, नंतर रे ओ टी, रे ओ टी, रे ओ एन, रे ओ एन आणि रे ओ पी, राईट. आता नेक्स्ट बघा लाईन सेगमेंट. आता लाईन सेगमेंट म्हणजे काय ते आपण बघूया. लाईन सेगमेंट, ओके. आता समजा लाईन सेगमेंट म्हणजे मी इथं एक लाईन काढली, ओके. आता ह्या साईडनं ॲरो, हे काय आपली लाईन झाली आणि त्याच्यावरती आता हे पॉईंट्स मी घेतले, ए आणि बी हे जर पॉईंट्स घेतले तर ही काय होणार आहे, सेगमेंट ए बी. म्हणजे इथून इथंपर्यंतचं हे अंतर आहे, हे काय होणार आहे, तर सेगमेंट होणार आहे. मग त्याला आपण नाव काय देणार आहे, सेगमेंट ए बी. ओके, म्हणजे तुम्हाला थोडा डिफरंट लाईन आणि लाईन सेगमेंटचा डिफरंट कळाला का, तर लाईन ही फुल आहे, ही लाईन होणार आहे आणि लाईन सेगमेंट म्हणजे ए आणि बी. ओके, आता ह्या फिगरमध्ये आपण अशा सेगमेंट, लाईन सेगमेंट कोणत्या होतात ते बघूया. आता तुम्ही बघितलं तर ह्यामध्ये एम टी ही सेगमेंट होणार आहे, नंतर आर एन ही सेगमेंट होणार आहे आणि ह्या सगळ्या सेगमेंट होणार आहेत, ओ एम, ओ आर, ओ एस, ओ टी, ओ एन, ओ पी, राईट. म्हणजे आणि आपण कसं लिहायचं त्याला बघा. आता सेगमेंट एम टी आणि सेगमेंट, फर्स्ट आपण ज्या मोठ्या आहेत सेगमेंट त्या लिहूया, सेगमेंट एम टी, नंतर सेगमेंट आर एन, ओके, नंतर सेगमेंट ओ एम, नंतर सेगमेंट काय ओ आर, ओके, ओ आर, नंतर सेगमेंट ओ एस, सेगमेंट ओ एस, नंतर सेगमेंट
ओ टी, नंतर कोणती सेगमेंट ओ एन, नंतर सेगमेंट ओ पी. ओके, ह्या काय आपल्या लाईन सेगमेंट झाल्या. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय आहे लाईन. आता लाईन ही आपण बघितलेली आहे. लाईन म्हणजे काय, तर आता दोन्ही साईडनी ॲरो असेल त्यालाच काय आपण लाईन म्हणायचं. आता दोन्ही साईडनी इथं ॲरो कुठं आहे तुम्ही बघितलं तर एम टी आणि आर एन या लाईनवरती फक्त. म्हणजे आपल्याला इथे आन्सर काय येते, लाईन म्हणजे लाईन एम टी अँड लाईन आर एन. ओके, लाईन एम टी आणि काय लाईन आर एन, आर एन. ओके, आता नेक्स्ट बघूया. आता क्वेश्चन नंबर 2 बघा, राईट द डिफरंट नेम ऑफ द लाईन. आता इथं आपल्याला लाईन दिलेली आहे, त्या लाईनवरती पॉईंट्स दिलेले आहेत आणि आपल्याला काय इथं म्हणजे लाईनची नेम्स काय आहेत ते लिहायचं आहे. ओके, आता फर्स्ट तुम्ही बघितलं तर लाईन एल येणार आहे, राईट, लाईन एल. ओके, नंतर आता प्रत्येक एका पॉईंटमधून घेऊन आपण काय म्हणजे कोणत्या लाईन होतात ते बघूया. फर्स्ट आता ए हा पॉईंट घेऊन शिना बघूया. इथं काय होणार आहे, ए हा पॉईंट घेऊन लाईन ए बी होणार, लाईन ए सी होणार आणि लाईन ए डी होणार आहे, राईट. म्हणजेच लाईन ए बी, लाईन ए सी आणि लाईन ए डी. ओके, का तर एका पॉईंटमधून घेतलं तर आपल्याला ते काही सोपं जाईल. त्यासाठी आपण एक पॉईंट घ्यायचा. फर्स्ट ए हा पॉईंट घेतल्यानंतर आता बी हा पॉईंट घेऊन बघूया. आता बी हा पॉईंट घेऊन कोणतं होणार आहे, लाईन बी सी, राईट, लाईन बी सी आणि लाईन बी डी, लाईन बी सी आणि लाईन बी डी. ओके, लाईन बी ए अगोदर आपण घेतलेलं आहे त्यामुळे ते होणार नाही, फक्त लाईन बी सी आणि लाईन बी डी होणार आहे. नंतर सी हा पॉईंट घेऊन काय येणार आहे, तर लाईन सी डी फक्त येणार आहे, का तर इकडचे पॉईंट्स आपण आधी घेतलेले आहेत, लाईन सी डी. ओके, तर आपल्या फक्त ह्या पॉईंट्सनुसार फक्त आपल्या एवढ्याच लाईन येणार आहेत. आता नेक्स्ट आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया. आता क्वेश्चन नंबर 3 आहे, मी आता हा काय टेक्स्ट बुकमध्येच तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. ओके, आता बघा क्वेश्चन नंबर 3 आहे, मॅच द फॉलोइंग. आता आपल्याला इथं फिगर दिलेली आहे, त्यांची नावे इथं दिलेली आहेत, आपल्याला हे मॅच करायचं आहे, काय आहे ते बघायचं आहे. फर्स्ट तुम्ही बघितलं तर हे काय आहे, दोन्ही साईडनी ॲरो आहेत. तर आपण पाठीमाग आत्ताच बघितलेलं आहे, ह्याच प्रॅक्टिस सेटमध्ये दोन्ही साईडला जर ॲरो असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लाईन म्हणतो. ओके, म्हणजे आपलं फर्स्टचं ॲन्सर काय येणार आहे बघा, तर लाईन येणार आहे, का तर दोन्ही साईडनी ॲरो आहेत, म्हणजे ऑप्शन सी, राईट. आता सेकंड आपल्याला दिलेली आहे एक लाईन दोन्ही साईडला, आता इथं डॉट आहेत. तर आपण असं बघितलं होतं आधी, जर दोन्ही साईडला डॉट असेल तर ती काय होणार आहे, तर लाईन सेगमेंट होणार आहे, राईट. तर डी याचा ॲन्सर येणार आहे डी. आणि हे जे आपण जे बघितलेलं आहे ते सेम हे आहे, राईट. म्हणजे इकडं पॅरलल लाईन्स 2 आहेत, इकडंही 2 पॅरलल लाईन्स आहेत, हे काय होतं तर प्लेन होतं, म्हणजे ह्याचं ॲन्सर येणार आहे बी. आता फोर्थ तुम्ही बघितलं तर हे काय होणार आहे, तर डॉट, एका साईडला डॉट आहे आणि फक्त एका साईडला ॲरो आहे, राईट. तर ते काय होणार आहे, तर रे होणार आहे. म्हणजे एका साईडला ॲरो असेल तर ते रे होणार आहे, राईट. आणि दोन्ही साईडला असे डॉट असतील ती काय होते, तर सेगमेंट होते. आणि दोन्ही साईडला ॲरो असेल तर ती काय होते, तर लाईन होते. ओके, आता नेक्स्ट आपण फोर्थ क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 3, ऑब्झर्व द फिगर बिलो, नेम द पॅरलल लाईन्स, द कॉन्करंट लाईन्स अँड द पॉईंट ऑफ कॉन्करन्स इन द फिगर. आता आपल्याला ही फिगर आहे ती ऑब्झर्व करायची आहे आणि त्याद्वारे आपल्याला काय पॅरलल लाईन्स कोणत्या आहेत, कॉन्करंट लाईन्स कोणत्या आहेत आणि पॉईंट ऑफ कॉन्करन्स कोणते आहेत ते आपल्याला काय लिहायचं आहे. फर्स्ट बघा, आता आपल्याला पॅरलल लाईन्स विचारलेलं आहे. फर्स्ट आपण काय लिहूया,
पॅरलल लाईन्स कोणत्या आहेत त्या लिहूया. आता पॅरलल लाईन्स म्हणजे अशा लाईन की ज्या लाईन आहेत ते पुढं जरी केल्या, एक्सटेंड केल्या तरी, आता 2 मिनिटं, समजा ह्या 2 पॅरलल लाईन्स आहेत. ओके, आणि ह्या जरी पुढं जरी एक्सटेंड वाढवल्या तरी त्या काय एकमेकांना असं क्रॉस करणार नाहीत. अशा पॅरलल लाईन्स म्हणजे ह्या दोन्हीतलं लेंथ सेम असणार आहे. ओके, पुढं जरी वाढवल्या तरी ह्यामधील दोन्हीतलं अंतर सेम राहणार आहे. त्याला आपण काय म्हणायचं आहे? पॅरलल लाईन्स म्हणायचं आहे. अशा पॅरलल लाईन्स तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथं कोणत्या दिसतात? कोणत्या बघा आता, कोणती दिसते? लाईन बी, लाईन एम आणि लाईन क्यू, राईट. ह्या दोन्हीमधलं अंतर आपल्याला सेम दिसते, राईट. म्हणजे ह्या दोन्हीमधलं इथलं अंतर जेवढं आहे तेवढंच इथं असणार आहे आणि इथं जेवढं आहे तेवढंच इथं असणार आहे. म्हणजेच कोणत्या होणार आहेत? लाईन बी, लाईन एम आणि लाईन क्यू, राईट. ह्या काय पॅरलल लाईन्स होणार आहेत एकमेकांना. ओके, आता नेक्स्ट आपल्याला मिचारलेले आहे कॉन्करंट लाईन. काय? कॉन्करंट लाईन्स. ओके, 2 मिनिटं, आपलं अजून राहिलेले आहेत पॅरलल लाईन्स, कारण हे आपण ह्या साईडचं केलेलं आहे. अजून इथंही राहिलेले आहे, राईट. ह्या दोन्ही पॅरलल लाईन्स होतात. त्यामुळे सेकंड आपलं पॅरलल लाईन्स कोणतं येणार आहे? तर लाईन ए आणि लाईन पी, राईट. ह्या दोन्हीमधलंही इथं जेवढं म्हणजे लेंथ असणार आहे तेवढी इथं असणार आहे. पुढं जरी ह्या एक्सटेंड केल्या तरी त्या काय छेदल्या जाणार नाहीत. म्हणजे इथं काय होणार आहे? नेक्स्ट लाईन ए आणि लाईन पी, लाईन ए आणि लाईन पी. ओके, नेक्स्ट आता आपल्याला विचारलेलं आहे कॉन्करंट लाईन्स. कॉन्करंट लाईन्स. आता कॉन्करंट लाईन्स म्हणजे काय? तर एकाच पॉईंटमधून म्हणजे ज्या लाईन्स छेदल्या जातात त्याला काय म्हणायचं? तर कॉन्करंट लाईन्स म्हणायचं. आता तुम्ही बघितलं तर ए ह्या पॉईंटमधून कोणत्या लाईन गेलेल्या आहेत? तर लाईन ए गेलेली आहे, लाईन बी गेलेली आहे, लाईन सी गेलेली आहे, राईट. आणि लाईन ए सी होणार आहे, राईट. का तर ए ह्या पॉईंटमध्ये हे सगळ्या लाईन आहेत ह्या काय इंटरसेक्ट झालेल्या आहेत. ओके, आता म्हणजे आपल्याला कसं लिहायचं आहे इथं बघा. आता ए ह्या पॉईंटमधून म्हणजे काय येणार आहे? फर्स्ट आपण लिहूया कोणतं? लाईन ए, लाईन बी आणि लाईन सी, राईट. आणि लाईन ए सी. ओके, लाईन ए सी, राईट. आता ए ह्या पॉईंटमधून बघितलं तसंच आपल्याला डी ह्या पॉईंटमधूनही बघायचं आहे. आता डी ह्या पॉईंटमधून बघा आता कोणत्या लाईन गेलेल्या आहेत तर म्हणजे इंटरसेक्ट झालेले आहेत. तर लाईन पी, लाईन क्यू, राईट. आणि लाईन ए डी. ओके, म्हणजे कसं नेक्स्ट येणार आहे आपला? लाईन पी, लाईन क्यू आणि लाईन कोणती? ए डी, राईट. आता आपल्याला पॉईंट ऑफ कॉन्करन्स लिहायचं आहे. पॉईंट ऑफ कॉन्करन्स. कॉन्करन्स, राईट. आता पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणजेच काय? तर ह्या पॉईंटमधून तुम्ही बघितलं तर ए आणि डी ह्या पॉईंटमधून काय म्हणजे लाईन इंटरसेक्ट झालेली आहे, जास्त लाईन इंटरसेक्ट झालेली आहेत. त्यामुळं पॉईंट ए आणि पॉईंट डी आहे हा पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे. पॉईंट ए अँड पॉईंट कोणता? तर डी. ओके, ह्याचं काय हे आन्सर येते. तर स्टुडंट्स बघा आपल्या अशा पद्धतीने काय प्रॅक्टिस सेट 1 क्वेश्चन नंबर 1, 2 नंतर काय 3 आणि 4 शिकून काय सॉल्व्ह झाला आहे. ओके, तर माझे असेच पुढचे व्हिडिओज ही बघण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.